नमस्कार. विशेष कार्यक्रमात स्वागत. 14 जानेवारी 1761 या दिवशी पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. मात्र त्यांच्या शौर्याची ख्याती सर्वदूर पसरली. या घटनेला आज 264 वर्ष पूर्ण झाली आहेत. या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला तरी सुद्धा ज्या शौर्याने मराठे या युद्धात लढले त्याचा संपूर्ण देशभर जयघोष झाला. पानिपत युद्धासंदर्भात अनेक पुस्तकांमधून, कादंबऱ्यांमधून, मालिका आणि चित्रपटाच्या रूपातून माहिती उपलब्ध आहे. त्या काळातील पत्रलेखनाद्वारेही अनेक पुरावे इतिहासकारांनी मांडलेले आहेत. यातून त्या काळची राजकीय परिस्थिती, परकीय शत्रूंची आक्रमणे याची प्रचिती येते. पानिपतचे युद्ध आजही अनेकांच्या कुतूहलाचा विषय आहे. पानिपतचं युद्ध आजही तो कुतूहलाचा विषय का आहे? कसा घटनाक्रम होता आणि अंगावर कसा अजूनही काटा येतो ही घटना ऐकताना, ती शब्दरूपात ऐका, ती तुम्ही चित्रपटाच्या रूपात बघा तरी देखील. आणि या सगळ्या संदर्भात आपल्या सोबत आहेत पांडुरंग बलकवडे सर, इतिहास अभ्यासक आहेत. त्यांच्याशी बोलूया. पांडुरंग सर नमस्कार. सगळ्यात आधी तर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सर नमस्कार. हो सर. सर मला सांगाल, पानिपतचं युद्ध जेव्हा कधी आपण पुस्तक रूपात त्याला वाचू, जेव्हा कधी चित्रपटाच्या माध्यमातून आपण त्याच्याकडे बघू, सतत कुतूहल वाटत राहतं. हे इतकं सगळं आपल्या मावळ्यांनी कसं काय घडवून आणलं? हे इतकं शौर्य, हे इतकं धैर्य त्यांच्याकडे कसं काय होतं? काय सांगाल तुमच्या शब्दातून? छत्रपती शिवाजी महाराज ही आमची मराठ्यांची प्रेरणा आहे. शिवाजी महाराजांनी आम्हाला देश, संस्कृती आणि समाज याचं रक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे ही जाणीव निर्माण करून दिली. आणि याच भूमिकेतून ज्यावेळेस अहमदशाह अब्दाली आपल्या देशावर पुन्हा पुन्हा आक्रमण करतोय, आपल्या देशामध्ये अत्याचार, अन्याय आणि देशाची लूट करतोय, हे समजल्यानंतर मराठ्यांनी या अब्दालीला रोखण्याचा निर्धार केला. आणि यातूनच 14 जानेवारी 1761 या दिवशी पानिपतच्या समरभूमीवर एक प्रचंड मोठा असा संघर्ष झाला. या संघर्षामध्ये 1,00,000 मराठ्यांनी देशाच्या रक्षणासाठी आपलं बलिदान दिलं. युद्धामध्ये जरी अब्दाली जिंकला असला तरी ध्येयामध्ये मात्र मराठे जिंकले होते. अब्दालीचं ध्येय होतं की हा हिंदुस्थान जिंकून घ्यायचा. आणि याच भूमिकेतून त्याने अनेक वेळा हिंदुस्थानवर आक्रमण केली. 1748 मध्ये त्याला कोणीही रोखू शकत नव्हतं. कारण की उत्तर हिंदुस्थानामध्ये मुघलांची सत्ता होती. परंतु ते मुघल बादशाह अब्दालीला रोखू शकत नव्हता. पुन्हा 1752 मध्ये आला. 1755 ते 57 पर्यंत तो भारतात आला. त्याने सरहिंद, मुलतान आणि पंजाब हे उत्तर हिंदुस्थानचे 3 प्रांत जिंकून घेतले होते. तिथं प्रचंड अत्याचार केले. तो दिल्लीत आला. बादशाहकडे प्रचंड मोठ्या खंडणीची मागणी केली. बादशाह आपल्याला खंडणी देऊ शकत नाही हे समजल्यानंतर अब्दालीने दिल्लीमध्ये कत्लेआम केला. 20 ते 25 हजार लोकांची कत्तल केली.
मुघल बादशाचा जो दिल्लीचा राजवाडा लाल किल्ला खणून काढला, तिथले सगळी संपत्ती लुटली, सोन्याचे त्यांचे घराची दरवाजे ते गेले, दिल्लीमधल्या सर्व मुघल सरदार मनसबदारांची घरं खणून काढली. ही बातमी मराठ्यांना महाराष्ट्रात समजत होती आणि म्हणूनच बादशाने मराठ्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या रक्षणाला या. आणि याच भूमिकेतून 1757 मध्ये नानासाहेबांच्या आज्ञेने मराठे उत्तरेकडे गेले. त्यांनी दिल्लीमध्ये अब्दालीचा पूर्वी पराभव केला, त्याच्याकडून लाहोर जिंकलं आणि त्याला खैबर खिंडीपर्यंत म्हणजे हिंदुस्थानच्या शेवटच्या टोकापर्यंत 7 सप्टेंबर 1757 परतवून लावलेलं होतं. जगाच्या इतिहासातली, भारताच्या इतिहासातली ही अद्भुत घटना होती. खरं की ह्या देशावर अनेक वेळा आक्रमणं झाली, परंतु त्या आक्रमणाला रोखण्यासाठी मराठे अटके पार गेले होते. एक प्रकारे हिमालयाच्या रक्षणाला मराठे गेले होते. पण त्यातूनच पुन्हा दुसरा संघर्ष सुरुवात झाली होती. आणि या संघर्षामध्ये ज्यावेळेस अब्दाली पुन्हा 1760 मध्ये आला आणि त्याच्याशी मराठ्यांनी 14 जानेवारी 1761 बरोबर 264 वर्षांपूर्वी पानिपतच्या समरभूमीवर संघर्ष केला. दुर्दैवाने मराठे एकटे पडले होते. मराठे आपल्या भूमीपासून हजारो किलोमीटर लांब होते. ज्यांच्या रक्षणासाठी मराठे गेले होते, ज्यांच्या विनंतीवरून मराठे गेले होते, ज्या मुघल बादशाह असेल किंवा त्याचे मनसबदार असेल किंवा त्याचे जहागीरदार असेल किंवा उत्तर हिंदुस्थानातली सामान्य जनता असेल, त्यांच्याकडून दुर्दैवाने मराठ्यांना सहकार्य मिळालं नाही. मराठ्यांच्या सैन्याला अन्नधान्य मिळालं नाही, शस्त्रास्त्र मिळाली नाही, आमच्या जनावरांना चारा मिळाला नाही. आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये मराठ्यांनी पानिपतच्या समरभूमीवर अब्दालीला रोखण्यासाठी संघर्ष केला. बरोबर सर. युद्धात अब्दाली जिंकला, परंतु ध्येयात मात्र मराठे जिंकले. कारण की पानिपतच्या युद्धानंतर मात्र अब्दालीला हिंदुस्थानात राहण्याची हिंमत झाली नाही. नक्की. पांडुरंग सर, तुमच्याशी बोलायचंच आहे. पानिपताविषयी अधिक आपण संवाद साधणार आहोत, पण आता मी माझे सहकारी ज्ञानदाशी बोलते. ज्ञानदा, पांडुरंग सर तुमच्याशी सुद्धा ज्ञानदा बोलणार आहे, पण ज्ञानदा आज आहे पानिपतमध्ये आहे आणि पानिपतमधून ज्ञानदाशी आपण बोलणार आहोत. ज्ञानदा, आत्ता पांडुरंग सर जेव्हा बोलत होते ते हा उल्लेख करत होते की अब्दाली जरी जिंकला असता पानिपतात तरी देखील मराठ्यांचं धैर्य तिथे कुठेही कमी पडलं नव्हतं. हा स्वराज्य रक्षणासाठी मावळे असो, छत्रपती शिवाजी महाराज, आपण सगळे ज्यांच्यावर प्रेम करतो, राष्ट्रासाठी आपलं आयुष्य वेचून टाकायचं, देऊन टाकायचं, ही काय भावना होती, काय सांगशील? अगदी खरं आहे सुवर्णा की मराठ्यांचं शौर्य इथे जिंकलं, मराठ्यांचा धाडस, मराठ्यांचा पराक्रम इथे विजयी झाला आणि त्याच पराक्रमाची आठवण आज जागवली जाते पानिपतच्या शौर्यभूमीवरती. मी आपल्या व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशना सांगेन की आपण दृश्य दाखवूयात. आज ह्या कालाआम परिसरामध्ये या स्मारकाला कालाआम असं का म्हटलं जातं, याची एक दंतकथा सांगितली जाते. ती अशी की याच कालाआम परिसरानं सदाशिवराव भाऊ यांचं सर्वोच्च बलिदान पाहिलं, त्यांचं सर्वोच्च शौर्य पाहिलं. मराठ्यांचं रक्त इथे सांडलेलं होतं पानिपतात अब्दालीशी 2 हात करताना. आणि त्याच कालाम परिसरामध्ये आज महाराष्ट्रातला, देशभरातला प्रत्येक शिवभक्त येतो, प्रत्येक मराठा येतो आणि नतमस्तक होतो, वंदन करतो त्या शूरवीरांना, त्या जवानांना. आणि सुवर्ण, अगदीच खरं सांगते, कडाक्याची थंडी आहे पण अंगावरती रोमांच उभे राहतात, काटे उभे राहतात की या थंडीमध्ये आपण आज प्रचंड गरम कपड्यामध्ये गुरफटून आहोत. पण आपले मराठे कसे लढले असतील, कारण थंडीचा मुकाबला करणं हे अर्थातच त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. पानिपतचा इतिहास वाचला, पानिपताचं कोणतेही पुस्तक वाचलं, माहिती घेतली तर आपल्याला कल्पना येते की मराठ्यांकडची रसद संपलेली होती. नक्की. ज्ञानदा आमची सहकारी पानिपत इथं आहे आणि पानिपतातून थेट प्रक्षेपण आपण बघत होतो. तिथली दृश्य सुद्धा आपल्याला दिसत आहेत.
तिचा संपर्क काही क्षणासाठी आपल्या पर्यंत पोचत नाहीये, पण आपण पांडुरंग सरांशी बोलूया. पांडुरंग सर, ज्ञानदा सुद्धा काही वेळात तुमच्याशी बोलेल. ती थेट पानिपतामध्ये आहे आणि जसं मी तिला विचारत होते, तुम्हालाही तोच मुद्दा विचारायचा आहे की आज आपण सगळे शिवाजी महाराजांवर प्रेम करतो, नितांत भक्ती आहे आपली त्यांच्यावर, पण शिवाजी महाराजांचं आणि सगळ्या मावळ्यांचं जे स्वराज्याविषयीचं प्रेम होतं की एक क्षण सुद्धा त्यांच्या मनात विचार यायचा नाही की आपल्याला आपले प्राण वेचावे लागतील. ही एक अत्यंत विलोभनीय गोष्ट होती सर. खरंय, खरंय, अगदी खरंय. कारण की राष्ट्र, संस्कृती आणि आपल्या समाजाचं रक्षण करणं हा ध्येयवाद शिवाजी महाराजांनी दिला होता. आणि त्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं समर्पण, त्याग, बलिदान केलं पाहिजे. ही एक प्रकारची राष्ट्रवादाची भूमिका, ज्याला आज आपण 21व्या शतकात राष्ट्रवाद म्हणतो, हा राष्ट्रवाद छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या सर्वसामान्य जनतेमध्ये रुजवला होता. आणि म्हणूनच मी म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे आद्य राष्ट्रवादाचे जनक आहेत. हो. आणि याच भूमिकेतून त्या पानिपतच्या समरभूमीवर मराठे लढत होते, प्रतिकूल परिस्थितीत लढत होते. आणि म्हणूनच मी नेहमी काय सांगतो की अब्दाली निश्चित जिंकला, परंतु तो ध्येयात हरला. कारण की त्याचं जे ध्येय होतं की दिल्लीची गादी बळकवायची, दिल्लीमध्ये अफगाणांचं राज्य निर्माण करायचं, एक प्रकारचं हे तालिबानचं राज्य होतं. पण मराठ्यांनी त्या समरभूमीवर बलिदान देऊन अब्दालीला रोखलं. कारण की विजयानंतरही अब्दालीला आपल्या मायभूमीवर जावं लागलं. त्याची प्रचंड हानी झाली, त्याची मनुष्यहानी झाली होती. यापूर्वी अब्दाली ज्या ज्या वेळेस हिंदुस्थानात आला होता त्या वेळेस त्यांनी हिंदुस्थानची प्रचंड लूट केली होती. परंतु यावेळेस मात्र अब्दालीला अंगावरच्या जखमा घेऊन जावं लागलं. जे काही अफगाणिस्तानमधून आणलं ते गमावून जावं लागलं होतं. आणि याचा परिणाम पानिपत नंतर हळूहळू अब्दालीची सत्ता लयाला गेली. अब्दाली विरुद्ध उठाव झाले, अब्दाली विरुद्ध बंड झाली, अब्दालीची सत्ता लयाला गेली. परंतु मराठे मात्र राखेतून पुन्हा उठावेत तसे उठले. महाजी शिंदे, तुकोजी होळकर, विसाजी पंत बिनीवाले, रामचंद्र कानडे या सगळ्यांनी माधवराव पेशव्यांकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली 12 फेब्रुवारी 1771ला पुन्हा दिल्ली जिंकली. पुन्हा दिल्लीवर सत्ता प्रस्थापित केली. आणि मुघलांच्या कैदेतील शाह आलम, इंग्रजांच्या कैदेत बिहारमध्ये असलेल्या शाह आलम बादशाहला मुक्त करून दिल्लीच्या गादीवर बसवलं. आणि 32 वर्ष मराठ्यांनी दिल्लीचा कारभार, दिल्लीचं रक्षण केलेलं आहे. होय सर. सर, खरं तर तुम्ही जे सांगताय ऐकत बसावं असं वाटतंय, पण वेळेची कमतरता आहे. खूप खूप धन्यवाद पांडुरंग सर, तुम्ही इतके सविस्तर बोललात न्यूज 18 लोकमतशी, त्याबद्दल.